नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. आज आपण भेटणार आहोत नाशिकच्या अशा एका विलक्षण व्यक्तिमत्वाला, ज्यांच्या कार्यामुळे बालाजी मंदिर फक्त उपासनेचं ठिकाण न राहता समाज जागृतीचं केंद्र बनलं. त्या म्हणजे माई बालाजीवाले. मंदिराच्या व्यवस्थापनापासून समाजसेवेपर्यंत माईसाहेब बालाजीवाले यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सरदार बालाजीवाले हे मंदिराचे आधारस्तंभ होते, तर माईसाहेब त्या कार्याचा आत्मा होत्या. रविवार पेठेतील कापड बाजारात उभे असलेले बालाजी मंदिर हे केवळ स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरणच नाही, तर त्या काळातील सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे केंद्र होते. समृद्ध कुटुंबात जन्मलेल्या, राजस वैभव आणि संस्कृतीचे उत्तम संस्कार लाभलेल्या माई बालाजीवाले या नाशिकच्या खऱ्या अर्थाने भूषण ठरलेल्या आदर्श महिला होत्या. मंदिरातील भगवान बालाजींच्या आकर्षक मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक येत असत. तीर्थयात्रेसाठी आलेले भाविक बालाजी मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय परतत नसत. पण इथे येणाऱ्यांना फक्त देवदर्शनच नाही, तर संस्कार, शिक्षण आणि माणुसकीचा अनुभव मिळत असे. माईसाहेबांचा खरा प्रवास सुरू झाला एका साध्या जाणीवेतून. आपल्याला लिहिता वाचता येतं, पण आपल्या घरात काम करणाऱ्या स्त्रियांना का नाही? ही जाणीवच त्यांच्या आयुष्याला वळण देणारी ठरली. त्यांनी स्वतःच्या मोलकरणीपासून शिकवण्याची सुरुवात केली आणि पाहता पाहता अनेक स्त्रिया शिकायला येऊ लागल्या. अशा प्रकारे सुरू झाला स्त्री साक्षरतेचा एक अनोखा प्रवास. त्या काळात स्त्रियांनी घराबाहेर पडून शिकणे ही कल्पनाही कठीण होती, पण माईसाहेबांनी ते शक्य करून दाखवलं. मंदिराच्या आवारात त्यांनी शाळा सुरू केली. शाळेतील मुलांसाठी अभ्यासक्रमानुसार पुस्तकेही तयार करून घेतली. त्यांच्या या कार्यात त्यांचे पती नानासाहेब यांनीही मोठे सहकार्य केले. जागा दिली, साहित्य दिले आणि प्रोत्साहनही दिले. शासनाकडून त्यांच्या वर्गाला मान्यता मिळाली. शासकीय निरीक्षणे होत असे आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी अधिकारी मार्गदर्शन करत असत. महाराष्ट्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ ग.वी. अकोलकर, भार्गवे गुरुजी, खोचे गुरुजी, काका कडेपूरकर आदी वेळोवेळी शाळेला भेट देऊन मार्गदर्शन करीत. पण खरी कमाई काय होती माहीत आहे? स्त्रिया स्वतःचं नाव लिहू लागल्या, वाचू लागल्या आणि आत्मविश्वासाने उभ्या राहू लागल्या. माईसाहेब इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची संधी निर्माण केली. धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रम सुरू केले. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी शिवणकाम, भरतकाम, विणकाम, हस्तकला यांचे प्रशिक्षण दिले. माती आणि कागदापासून वस्तू बनवण्याचे कौशल्य शिकवले आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रदर्शने भरवली. बालाजी मंदिर म्हणजे एक जिवंत सांस्कृतिक मंचच होता. इथे होत असत भजन, कीर्तन, भागवत कथा, नाट्यसंगीत.
सन 1943मध्ये मास्टर कृष्णराव यांच्या नाट्यसंगीताचा कार्यक्रम इथे पार पडला होता, जो आजही नाशिककरांच्या स्मरणात आहे. त्यांनी महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा देखील आयोजित केल्या होत्या आणि त्याही मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये. हे त्या काळात किती मोठं पाऊल होतं याची कल्पना करा. भाषणासाठी पारितोषिके ठेवण्यात आली होती. काका कडेपूरकर आणि वैशंपायन गुरुजी परीक्षक होते. रांगोळी, पाठांतर, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, सूर्यनमस्कार अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असे आणि विजेत्यांना पुरस्कार दिले जात. नवरात्री, शारदोत्सव, चैत्रगौरी, दिवाळी, मकर संक्रांत असे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात. मकर संक्रांतीच्या वेळी तिळाचे लाडू आणि दागिने तयार करून त्यांची प्रदर्शने भरवली जात. रांगोळीच्या हजारो प्रकारांचे प्रदर्शन बालाजी मंदिरात होत असे, जे पाहण्यासाठी आठवडाभर लोकांची रांग लागलेली असायची. माईसाहेबांना वाचन आणि लेखनाचीही आवड होती. त्यांच्या ओव्या, भक्तिगीते हा त्यांचा वैयक्तिक खजिना होता. त्यांच्या मुखी सतत गोविंद गोविंद या नावाचा जप असे आणि कीर्तनातून समाज प्रबोधन. त्यांचं कीर्तन हे फक्त धार्मिक नव्हतं, तर ते लोकजागृतीचं प्रभावी माध्यम होतं. माई बालाजी वाले यांचा जन्म सन 1910मध्ये चांदोरी संस्थान येथे झाला. त्यांचे वडील कृष्णराव हिंगणे हे वतनदार जमीनदार होते. त्या काळात मुलींना शिक्षण देणे फारसे प्रचलित नव्हते, पण सरदार घराण्यातील कन्या याला अपवाद होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. वयाच्या 15व्या वर्षी त्यांचा विवाह नानासाहेब यांच्याशी झाला आणि नाशिकच त्यांची कर्मभूमी बनली. घर, संसार, पाहुणचार, उत्तम पाककला आणि त्याचबरोबर समाजकार्य हा सर्व समतोल त्यांनी अतिशय सुंदररित्या सांभाळला. खेळाची आवडही त्यांना होती. स्वतःच्या घरातील मोठ्या चौकात त्यांनी महिलांसाठी बॅडमिंटन क्लब सुरू केला, जो कदाचित नाशिकमधील पहिला महिला क्लब होता. या क्लबमधून महिलांना एकत्र येण्याची संधी, आत्मविश्वास आणि आनंद मिळाला. या बालाजी क्लबमार्फत दरवर्षी स्त्रियांतर्फे नाटके सादर केली जात असत. या नाटकांमध्ये क्लबमधील महिला भूमिका करीत, अर्थात मुलांनाही त्यात भूमिका मिळत. माईसाहेबांनी या नाटकांमधून विविध भूमिकाही साकारल्या होत्या. समाजसेवा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी सैनिकांसाठी टोपी, मोजे, मफलर तयार करून पाठवले. रेड क्रॉसच्या माध्यमातून हे व्यापक कार्य त्यांनी केले. रेड क्रॉस या संस्थेबद्दल त्यांना विशेष आदर होता. नाशिक स्त्री मंडळाच्या स्थापनेत आणि विकासात त्यांचे मोठे योगदान होते. देशस्थ ऋग्वेदी महिला मंडळ उभारण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता आणि त्या त्याच्या अध्यक्षा देखील होत्या. माईसाहेब हे व्यक्तिमत्व अतिशय प्रतिभावंत. त्यांची ताकद त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनात होती. कुठल्याही अवघड परिस्थितीवर मात करता येऊ शकते असा त्यांना विश्वास होता. हाच विश्वास त्यांना विविध कार्य करण्यासाठी प्रवृत्त करीत असे. उत्तम संघटन कौशल्य, संभाषण कौशल्य आणि देण्याची प्रवृत्ती, इतरांसाठीचा विचार यातूनच त्या त्यांचे कार्य साधू शकल्या. माई बालाजी वाले हे केवळ एक नाव नाही, ती आहे एक प्रेरणा, एक विचार, एक चळवळ. वयाच्या 75व्या वर्षी त्यांचे निधन झाले, पण त्यांनी पेटवलेली ज्ञानाची ज्योत आजही नाशिकच्या संस्कृतीत उजळत आहे. बालाजी वाले यांच्या पुढच्या पिढीनेही
हा सांस्कृतिक वारसा पुढे चालू ठेवला आहे हे विशेष. बालाजी मंदिरात सातत्याने सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. माई बालाजीवाले या विदुषीस माझा मनपूर्वक सलाम. पुढील रविवारी भेटूया अशाच एका विदुषीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.